सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे तालुक्यातील नेर व परिसरातील विहिरींना तळ गाठल्याने शेतीसह जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला होता। कापूस व मका लागवडीसाठी पाण्याचे मोठे संकट निर्माण झाल्याने अक्कलपाडा धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी जोर धरत होती। त्यासाठी धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा भदाणे, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खलाणे आणि परिसरातील शेतकऱ्यांनी सिंचन विभाग व जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदने देऊन सातत्याने पाठपुरावा केला। या पाठपुराव्याला यश आले असून शासनाच्या 2 जूनच्या पत्रानुसार अक्कलपाडा धरणाच्या दोन्ही कालव्यांमधून आजपासून दररोज 40 क्युसेस पाण्याचा विसर्ग समप्रमाणात सुरू करण्यात आलाय। या निर्णयामुळे भदाणे, खंडलाय, शिरधाणे, नेर, कुसुंबा यांसह परिसरातील अनेक गावांमधील शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचणार असल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळणार आहे। पाणी सोडण्याच्या प्रसंगी भाजपचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब भदाणे, शंकरराव खलाणे, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता मयुरी सूर्यवंशी यांच्यासह विविध पदाधिकारी आणि परिसरातील बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते। ऐन पेरणीच्या हंगामात मिळालेल्या या पाणी आवर्तनामुळे शेती कामाला आता वेग येणार असून गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटल्यामुळे सर्व शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। यावेळेस बाळासाहेब भदाणे, अरविंद जाधव, देवेंद्र पाटील, शंकरराव खलाणे, अशोक सुडके भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। आज धुळ्याचे जिल्हाधिकारी यांच्या सूचनेवरून अक्कलपाड्याच्या डाव्या आणि उजव्या कालव्याच्या दोनही वितरिकांना आज भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पाणी सोडण्यात आले। 2 जून 2026 रोजी धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रामदादा भदाणे यांच्याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांची एकंदर मागणी लक्षात घेता आणि या वर्षी निसर्गाचा थोडासा विलंब लक्षात घेता माननीय आमदार साहेबांनी जिल्हाधिकारी यांना सूचित केल्यानुसार आज डाव्या आणि उजव्या दोन्ही कालव्यांचं पाणी या पंचक्रोशीतल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समवेत या विभागाच्या जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमचे जिल्ह्याचे नेते माननीय बाळासाहेब भदाणे, माननीय देवेंद्रजी पाटील, शंकररावजी खलाणे, शरदजी पाटील, छोटूभाऊ मासुळे आमचे मंडल अध्यक्ष आणि सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी बांधवांना दिलासा देणारा हा जो महत्त्वाचा विषय आहे। कारण मान्सून थोडासा लांबणीवर पडल्याच्या नंतर बळीराजाच्या सगळ्या नोंदा आकाशाकडे भिडलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये बळीराजाला थोडं समाधान देण्यासाठी किंवा सुरुवातीची लागवड यशस्वी होण्यासाठी धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार, जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल साहेब यांच्या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांनी जिल्हाधिकारी यांनी हा विषय मनावर घेतला आणि आज सर्व शेतकऱ्यांना दिलासा देणारा पाणी आज डाव्या आणि उजव्या दोन्ही कालव्यातून सोडण्यात आलं। या डाव्या आणि उजव्या कालव्यामध्ये साधारणतः 6 सेंटीमीटर लेवलप्रमाणे दररोज 40 क्युसेस पाणी हे दोन्ही कालव्यांमधून एक समप्रमाणामध्ये या ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे। निश्चितपणाने शेवटच्या शेतकऱ्या, आता इथे जी मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे की शेवटच्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल का, जवळच्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल का, तर तालुक्यातील लाभक क्षेत्रामध्ये येणाऱ्या सर्व गावातील शेतकऱ्यांना याचा निश्चितपणाने लाभ होईल आणि म्हणून शेतकरी बांधवांमध्ये सुद्धा एक समाधानाचं, आनंदाचं वातावरण आहे। आपण सगळेजण मिळून वरुण राजाला प्रार्थना करूया की हे तर पाणी आम्हाला दिलासा देणारं आहेच आहे, पण एक चांगलं पर्जन्यमान, चांगला पाऊस या ठिकाणी आमच्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये चांगला एकदा पाऊस होऊन जाऊ दे आणि शेतकरी राजाला सुखी संपन्न करू दे, अशा प्रकारची पंढरीच्या विठ्ठलरायाच्या चरणी आपण सगळेजण प्रार्थना करूया। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।